मनसेचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 3 इंजिनवाल्या बोटीचं लोकार्पण। पुरामध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी खेडेकरांची मदत। तिन्ही बोटी खेडमधील सामाजिक संस्थांना भेट। बीडच्या परळीमध्ये भावी गृहमंत्री म्हणून झळकले धनंजय मुंडेंचे बॅनर। विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं निवड झाल्यानं बॅनरबाजीमधून मुंडेंना शुभेच्छा। कोकणात आंबा उत्पादनावर कडाक्याच्या थंडीचा सकारात्मक परिणाम। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीमय भागात आंबा बागायतदारांमध्ये मोहर, तर हवामान योग्य राहिल्यास आंबा उत्पादन वाढण्याची शक्यता। कर्जत येथे नवनिर्वाचित आमदार राजकुमार बडोले यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला, तर या विवाह सोहळ्याला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती। परभणीच्या पूर्णा बाजार समितीच्या आवारामध्ये सोयाबीनची मोठी आवक। हमी भावापेक्षा सोयाबीनला कमी दर, तर दर मिळत नसल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल। लोकसभा एलओपी खासदार राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांची वायनाडमध्ये जाहीर सभा। या सभेत प्रियंका गांधींनी मुलांशी साधला संवाद। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोट्यवधी रुपयांचं सोनं जप्त, सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई। इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधवांनी दिला बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा। इंदापूर अर्बन बँकेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्व। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दत्तात्रय भरणे यांना देवराज जाधवांचा मोठा पाठिंबा। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली। एकनाथ शिंदेंना 105 अंश सेल्सिअस ताप। एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी साताऱ्यातील दरे गावात। हिंगोलीच्या गणेशपूरमधील शिवारामध्ये पेरू बागेवर अळ्यांचा प्रादुर्भाव। पेरू बागेला वातावरणातील धुक्याचा फटका। जवळपास 400 ते 500 झाडांचं मोठं नुकसान। ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन कडून श्रीनगरमध्ये टेक्सटाईल सोर्सिंग मेळा 2024चं आयोजन। वस्त्रोद्योगाच्या विकासामध्ये आणि वाढीसाठी महत्त्वाचं योगदान देण्याचा मेळ्याचा उद्देश। अप्पर वर्धाच्या कालव्याचं पाणी शेतामध्ये शिरत असल्यानं गहू पिकांचं मोठं नुकसान। नुकसानाची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। ऑडिट रिपोर्ट सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वाराच्या मध्ये नवीन महाद्वार तयार केलं जाणार। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांची माहिती। अभिनेता शरद कपूरवर 32 वर्ष महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप। या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये शरद कपूरच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।